राजकारण महाराष्ट्राचे या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. अर्थातच आज नवीन वर्ष नवीन पहाट. सो या प्रकारे आपण आपल्या यूट्यूब चॅनलची ही सुरुवात करत आहे. मी नक्कीच प्रयत्न करेन की दररोज व्हिडिओ येत राहील आपण असंच राजकारणावरती बोलत राहू. तर सर्वप्रथम आज आपण सुरुवात करूया जे की महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका आणि इतर 29 महानगरपालिकांच्या निवडणुका. तर याबद्दल बोलायचं सर्वात प्रथम आपण घेऊया मुंबई महानगरपालिका. तर सर्वात महत्त्वाची महानगरपालिका म्हणजेच मुंबई महानगरपालिका. मुंबई महानगरपालिका ही इतकी महत्त्वाची काय? तर याचे कारणही तसेच आहे. ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे आणि याचे उत्पन्न जवळपास 60, 70 किंवा 90 हजार कोटी इतके उत्पन्न असलेली महानगरपालिका आहे. म्हणूनच अर्थातच भाजप असो, एकनाथ शिंदे असो, ठाकरे बंधू असो, काँग्रेस असो किंवा वंचित असो किंवा अजित पवार देखील काही अर्थी, या सर्वांची नजर या मुंबई महानगरपालिकेवरती आहे. ही आपल्याला विसरून चालणार नाही. आता जागा वाटपाबद्दल बोलायचं झालं तर महायुती म्हणजेच एकनाथ शिंदे आणि भाजप, यामध्ये भाजप हा मोठा भाऊ आहे. भाजप हा 137 जागा लढवत आहे, तर शिंदे सेना हे 90 जागा लढवत आहे. त्यांनी रिपाई गटाशी युती सुद्धा करायची ठरवली होती, पण अर्थात दुसरा महत्वाचा घटक त्यांना धोका दिला हे आपल्याला शरद पवार यांची आघाडी. तर या आघाडीमध्ये शरद पवार 10 जागा लढवत आहे, मनसे 52 जागा लढवत आहे आणि उद्धव ठाकरे 165 जागा लढवत आहे. माफ करा, तिथे करेक्शन आहे, 165 जागा उद्धव ठाकरे लढवत आहे. आता आपण म्हणणार की उद्धव ठाकरे 165 का आणि मनसे 52च का? काही राजकीय विश्लेषक म्हणत आहे की बा मनसेला कमी जागा दिल्या वगैरे वगैरे. पण मी इतकंच म्हणेल की मनसेला त्यांच्या ताकदीच्या जागा दिल्या आहे आणि जवळपास काही अर्थी निवडून येणाऱ्या जागा उद्धव ठाकरेंनी दिल्या आहे. आणि उद्धव ठाकरेंनी इतक्या सर्व जागा लढवण्याचं कारण असं की वोट ट्रान्सफर, मुस्लिमांचं वोट ट्रान्सफर हे मशाल चिन्हाला होतं हे लक्षात घ्या. ते लोकसभेला देखील दिसलेलं आहे आपल्याला, ते आपण विधानसभेला देखील दिसलेलं आहे की उद्धव ठाकरेंचे 10 आमदार लक्षात घ्या, एकूण त्यांचे बहुतेक 16 की 16च आमदार आहे. तर या 16 पैकी 10 आमदार हे मुंबईतून आलेले आहे. एकट्या मुंबईतून उद्धव ठाकरेंचे 10 आमदार आलेले आहे. अर्थातच उद्धव ठाकरेंना मुस्लिम मतं पडतात हे सर्वश्रुत आहे आणि म्हणूनच ते 165 जागा लढवत आहे, यात काही दुमत नाही. आणि लढवल्या देखील पाहिजे, राजकीय दृष्ट्या हेच बरोबर आहे. नंतर आपण आता बोलूयात तिसऱ्या घटकाविषयी, म्हणजेच वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती. तर याबद्दल बोलायचं झालं तर राजकीय विश्लेषक आणि प्रत्येकाच्या भुवया उंचावणारी ही युती ठरलेली आहे. कारण होतं वंचित बहुजन आघाडी यांना सुटलेल्या 62 जागा. लक्षात घ्या, वर्षा गायकवाड, भाई जगताप असे मोठमोठे काँग्रेस नेते हे नाराज होते, कारण वंचित बहुजन आघाडीसारख्या छोट्या पक्षाला 62 जागा काँग्रेसने सोडल्या. ही युती हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुढाकाराने झाली. ते सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे, म्हणून त्यांच्यासोबत कोणी वाद घालणार नाही. पण काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी आहे. आता वंचित बहुजन आघाडीसारख्या लहान पक्षाला जेव्हा तुम्ही 62 जागा सोडता आणि स्वतः 155 जागा लढवता, तेव्हा काय होते? तर त्यांना द्यायला उमेदवार देखील सापडत नाही. आणि ऐनवेळी असं झालं की 31 तारखेला, म्हणजेच अर्ज भरायची शेवटची तारीख होती, त्या दिवशी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला 21 जागा परत केल्या. पण काँग्रेसला देखील ऐनवेळी याच्या मध्ये उमेदवार देता आलेले नाही आणि फक्त 5 जागी ते उमेदवार देऊ शकले आणि 16 जागा या रिक्त राहिल्या. म्हणजे 16 जागी काँग्रेस असो किंवा वंचित बहुजन आघाडी असो, यांचा उमेदवार उभा राहणार नाही, यांचा फॉर्म तिथे पोहोचलेला नाही. हे का झालं? आता अंतर्गत गोंधळ चालू आहे, त्यांची आपापसात भांडणं चालू आहे.
पण ही वस्तुस्थिती आहे की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे 16 ठिकाणी उमेदवार देऊ शकले नाही. आता आपण बोलूया आपल्या चौथ्या घटकाविषयी. अर्थातच तो लहान आहे आणि त्यांचा फारसा परिणाम देखील या महानगरपालिकेवर पडणार नाही. पण भारतीय जनता पक्षाने त्यांचा वापर अशा प्रकारे केलाय की ते मुस्लिम वोट डिव्हिजन अशा प्रकारची त्यांची भूमिका राहणार आहे आणि म्हणूनच आपण बोलत आहोत अजित पवार अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही मुंबई महानगरपालिकेमध्ये 65 जागा लढवत आहे आणि प्रामुख्याने ते मुस्लिम उमेदवार देत आहे आणि दिले देखील आहे. अजित पवारांनी 65 पैकी जवळपास 90% उमेदवार हे मुस्लिम दिलेले आहे आणि मुस्लिम बहुल भागातच त्यांनी उमेदवार आपले उभे केले आहे. याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरेंचे मुस्लिम वोट खाणे हा एकमेव आणि एकमेव काम हे अजित पवारांना भारतीय जनता पक्षाने दिलेले आहे आणि ते तेच करणार आहेत. त्यांचा मुंबई महानगरपालिकेमध्ये इतकाच रोल आहे आणि म्हणूनच ते वेगळे लढत आहे. तर आज आपण मुंबई महानगरपालिकेच्या जागा वाटपाविषयी माहिती घेतली, थोडंफार राजकीय समीकरणांविषयी देखील बोललो. उद्या भेटूया नवीन महानगरपालिका घेऊन, एखाद्या नवीन महानगरपालिकेवर बोलूया. पण हे सर्व करताना मला आपल्या मदतीची गरज आहे. हे चॅनल नवीन आहे आणि मला आपल्या सहकार्य आणि प्रेमाची गरज आहे. म्हणून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया नवीन महानगरपालिकेच्या विश्लेषणासोबत आणि जागा वाटपासह. तूर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.